एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मराठीतील हे वचन जपत मानव संस्कृतीचा विकास होत गेला. समृद्धीची ही वाटचाल निरंतर सुरू राहावी म्हणून सहकार भारती उदयाला आली. सहकाराचे बंध घट्ट करणारी ही केवळ संस्था किंवा चळवळ नव्हे, तर ही आहे समृद्धीकडे घेऊन जाणारी पथदीपिका. या सहकार भारतीचं 11वं महाराष्ट्र प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशन 2 आणि 3 ऑक्टोबर 2021 रोजी आळंदी, पुणे इथं संपन्न झालं. अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सहकार भारतीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि सहकार क्षेत्राशी जोडले गेलेले विविध मान्यवर उपस्थित होते. 2 दिवसीय अधिवेशनातील विविध सत्रात त्या त्या विषयातील तज्ज्ञ मंडळींनी आपले विचार मांडत मोलाचं मार्गदर्शन केलं. अधिवेशनाची सुरुवात सहकार भारतीच्या ध्वजवंदनानं झाली. उद्घाटन सत्रात सुरुवातीलाच प्रदेश महामंत्री विनय खटावकर यांनी 2017 ते 2021 या कालावधीतील कार्याचा आढावा घेतला. 10 प्रकोष्ठ 10 अधिवेशन भव्य दिव्य प्रमाणात आपण घेऊ शकतो. या कार्यकर्ता अभ्यास वर्ग आणि बैठकांच्या माध्यमातून काय साध्य झालं? महाराष्ट्रातील सर्व 36 शासकीय जिल्ह्यात कार्यकारिणी आज आहे. मला म्हणजे सार्थ अभिमान आहे. तुम्ही कदाचित म्हणाल आत्मप्रौढी, पण मला सार्थ अभिमान आहे. तुमच्या वतीनं मी इथे सांगतोय की आज इथे 36च्या 36 शासकीय जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित आहेत. एकही शासकीय जिल्हा सुटलेला नाही की तिथून कोणी आलेलं नाहीये. त्यामुळे आतापर्यंत जे आपण अभ्यास वर्ग आणि बैठका घेतल्या त्याचं हे फलित म्हणजे आपल्याला 36 शासकीय जिल्ह्यात कार्यकारिण्या सक्रिय झालेल्या आहेत, उत्तमरित्या चालू आहेत. दीप प्रज्वलन करून पहिल्या सत्राची सुरुवात झाली. यावेळी राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदय जोशी, राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष विष्णू बोबडे, प्रदेशाध्यक्ष डॉक्टर मुकुंद तापकीर, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, प्रदेश महामंत्री विनय खटावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सहकार सेवा पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. सुमारे 600 सहकारी संस्थांनी कोरोना कालावधीत सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा परिचय या पुस्तिकेत देण्यात आलाय. समाज कल्याणासाठी सहकारी संस्थांचं योगदान महत्त्वाचं असून विश्वास हा त्याचा महत्त्वाचा पाया आहे. सहकारी संस्थांनी सर्वसामान्यांचं दुःख कमी केलं तर सहकार चळवळ अधिक वृद्धिंगत होईल असं मत राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी मांडलं. मला आपल्याला या निमित्ताने मुद्दाम सांगायचंय की सहकारी संस्था हे माझ्या दृष्टिकोनातून तरी एक चांगल्या विचाराचारांचं आणि लोककल्याणाचं जनकल्याणाचं एक प्रभावी साधन आहे. या साधनाचा उपयोग कसा करायचा याचा विचार आपण केला पाहिजे. कारण शेवटी तुम्ही आपण जे करू ते खूप महत्त्वाचं आहे. मला वाटलं आणि मला चांगले विचार मनात आले आणि मी त्या भावनेतून केलं तर काही प्रश्न नाही. खूप मोठ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी घडवून आणणं शक्य आहे. सहकारातून समृद्धी याविषयी बोलताना सतीश मराठे यांनी नव्यानं स्थापन झालेलं सहकार मंत्रालय, सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार भारतीच्या वतीनं सादर केलेल्या मुद्द्यांची घेतलेली दखल यावर भाष्य केलं. आम्ही सहकार भारतीचे 5-6 जण अमित भाईंना विनंती केली होती की आम्हाला भेटायचं आहे.
आणि तुम्हाला तुमच्याशी चर्चा करायची. आणि आम्ही 14 पॉइंट्स, ॲक्शन पॉइंट्स त्यांना सुचवले होते. आणि 25 सप्टेंबरच्या त्यांच्या भाषणामध्ये त्या 14 पैकी त्यांनी 10 पॉइंट्स कव्हर केले. एका अर्थाने देशाच्या समोर रेनेसान्सच्या रूपाने कोऑपरेटिव्ह ही रिइन्व्हेंट करण्याच्या दृष्टीने मुवमेंट म्हणून आपण एक त्यांच्यासमोर एजेंडा ठेवला. आणि मला असं वाटतंय की केंद्र सरकार येणाऱ्या वर्षाच्या काळामध्ये तो एक नॅशनल एजेंडाच्या रूपाने संपूर्ण समाजासमोर येणार आहे. अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम या महत्त्वपूर्ण विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी इतर मान्यवरांसह तरुण शर्मा, योगेश वाळुंजकर, संदेश सोनार, अजय खेडेकर, आशिष सोनावणी, पोलीस उपनिरीक्षक सागर पानमंद, हेरंब दामले हे सायबर क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी झाले होते. पासवर्ड वापरताना घ्यावयाची काळजी, बायोमेट्रिक पद्धती, मोबाईल बँकिंग, OTPचा वापर, डिजिटल बँकिंग आणि सुरक्षितता आदी विषयांवर मोलाचं मार्गदर्शन सभागृहातील उपस्थितांना केलं. त्यांचा लॉग इन नेम आणि पासवर्ड हा सिस्टीममध्ये एंट्री करण्यासाठी वापरतात. म्हणजे हे एकदम बेसिक याचं आपण जे म्हणतो एंट्री, म्हणजे आज जे बँकिंग सॉफ्टवेअर आहे त्याचे मल्टिपल इंटरफेसेस असतात. एकतर कस्टमर ब्रांचमध्ये आल्यानंतर आपल्या ज्या ब्रांचमधले जे आपला स्टाफ आहे हे जे कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी सॉफ्टवेअर वापरतात त्याच्यामधली जी एक लॉग इन सिस्टीम आहे दॅट इज द फर्स्ट लॉग इन सिस्टीम. आणि आपण जे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनची जी संकल्पना डिस्कस करतो आहे ते फक्त ब्रांचमध्येच असणार आहे असं काही नाही. ते कुठल्याही म्हणजे आपल्याला डेटा फेच करण्यासाठी किंवा कुठलेही ऑपरेशन्स बँकिंग सिस्टीममध्ये करण्यासाठी जो कोणी युजर असेल, म्हणजे इट कॅन बी अ ब्रांच युजर और इट कॅन बी अ कस्टमर. म्हणजे आता जसं मोबाईल बँकिंग आपण वापरतो, इंटरनेट बँकिंग आपण वापरतो, सो ते सुद्धा जे आपले युजर्स आहेत ते जेव्हा सिस्टीममध्ये लॉग इन करतात ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा युजर नेम पासवर्ड जे आहे ते वापरतात. आपले थर्ड पार्टी एजन्सीज वगैरे सुद्धा आपण अपॉइंट केलेल्या असतात. म्हणजे इन्स्टॉल करण्यासाठी इथे आम्ही सगळे वक्ते म्हणून उपस्थित आहोत. आम्हाला विचारण्यात आलं की तुम्ही येऊ शकाल का त्या दिवशी. मान्यता दिल्यानंतरच आम्ही इथे येऊन बसलो आहे, त्याशिवाय इथे येऊन बसलो नाही आहे. पण आमच्या मोबाईलमध्ये आम्ही जे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो ते कुठल्या कुठला डेटा ॲक्सेस करणार आहे याची आम्ही बऱ्याच वेळेला भानच ठेवत नाही. ठीक आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायची, ॲक्सेप्ट, जे काय आम्हाला परमिशन द्यायची आम्ही ती कन्सेंट देऊन टाकतो. त्यामुळे दुसऱ्या मार्गाने जो OTP जातो तो छुप्या पद्धतीने जातो. आमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन वाट बघत असलेली असते की कुठला तरी OTP येणार आहे आणि OTP आल्या आल्या ती पळवते. सायबर सेलला येथे येणाऱ्या आमच्याकडे नोंद होणाऱ्या केसेसमध्ये प्युअर किंवा प्रॉपर हॅकिंगच्या केसेसचं प्रमाण हे अगदी 0.5% आसपास आहे. मॅक्झिमम केसेस ह्या अशा आहेत की ज्यामध्ये एकतर युजरने त्यांना माहिती शेअर केलेली आहे, त्यांना मिळालेला एखादा गुगल फॉर्मवरती त्यांचा UPI पिन, पासवर्ड, OTP या सर्व गोष्टी शेअर केलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या खात्यातून पैसे वजा होतात. परिसंवादाचा समारोप करताना सतीश मराठे म्हणाले, तसं ज्या पद्धतीने आपल्याकडे टेक्नॉलॉजी ॲडॉप्शन हे मोठ्या प्रमाणावर होत आहे, डिजिटलायझेशन हे मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि वाढणार, इट इज इरिव्हर्सिबल. त्याच पद्धतीने आपण आपली जागरूकता वाढवणं, आपल्या सिस्टीम्स जितक्या फुलप्रूफ करता येतील त्या करत राहणं, सगळं एक्सपर्टाईज आपल्या इनहाऊस असणार नाही. त्याच्यामुळे रिलायबल चांगल्या इन्स्टिट्यूशन्सकडनं एक्सपर्टाईज घेऊन आपल्या सिस्टीम्स नीट ठेवणं ही अत्यंत काळाची गरज आहे. जाहीर कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते आमदार हरिभाऊ बागडे यांना स्वर्गीय माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर सहकार महर्षी ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. याच कार्यक्रमात चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं सहकार भारतीचे संस्थापक सदस्य वसंतराव देवधर यांना जाहीर केलेला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समर्पित भावनेतून काम करणारे कार्यकर्ते सहकार भारतीत असल्यानं विकासाच्या प्रक्रियेला अधिक गतिमानता आल्याचं सांगत नितीन गडकरी यांनी वसंतराव देवधर आणि बागडे यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव केला आणि व्यक्तिगत जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या चळवळीला आर्थिकदृष्ट्या खूप पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. हरिभाऊंनी आपल्या जीवनामध्ये त्यांचा मी सहकारी राहिलो आहे. भाजपचा अध्यक्ष होतो, नंतर विरोधी पक्षनेता होतो, मंत्री होतो, त्यावेळी आमच्या मंत्रिमंडळात ते होते. आणि विशेषतः त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की हरिभाऊंची सगळ्यात मोठी विशेषता जर काही असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्मठ स्वयंसेवक हीच त्यांची सगळ्यात मोठी ताकद. आणि प्रल्हादजी अभ्यंकरांचे त्यांच्यावर संस्कार आणि त्यातून त्या संस्कारातून त्यांनी जी दिशा स्वीकारली, त्या दिशेतून त्यांनी सहकार भारतीतही चांगलं काम केलं, भारतीय जनता पार्टीतही चांगलं काम केलं आणि आता त्यांचा साखर कारखानाही पण त्यांनी यशस्वी केला. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सहकार क्षेत्र आणि सहकार भारती या विषयावर मुक्त चिंतन आयोजित करण्यात आलं. विविध जिल्ह्यातून सहभागी झालेल्या सहकार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवरील ठराव मांडले. मी असा ठराव मांडतो की पतसंस्थेच्या बाबतीत मागील वर्षी जी शासनाने सन 19-20 सालाकरता जी NPA साठी जी सूट दिली होती, सवलत दिली होती, तशी सवलत यावर्षी देखील द्यावी. कारण आता देखील अशा परिस्थितीमध्ये देखील अजून फारसा म्हणजे संस्थेचं कामकाज चालत नाही. आत्मनिर्भर योजना आणि त्या योजनेअंतर्गत जे किमान कौशल्याचं जे प्रशिक्षण चालतं, तर त्या प्रशिक्षणामध्ये मच्छीमार संस्थांनाही आणि मच्छीमार जे बांधव भगिनी जे असतील तर अशा माझ्या ज्या मच्छीमार बांधव भगिनी यांच्यासाठी प्रशिक्षण या किमान कौशल्याच्या अंतर्गत देण्यात यावं. तसेच मत्स्यबीज तयार करण्यासाठी जे काही सहकार्य लागतं ते सहकार भारतीच्या वतीने आम्हाला त्याचं सहकार्य आणि त्याचं आम्हाला मार्गदर्शन करावं. तसेच धरणाचा ठेका घेताना ज्या काही अडीअडचणी येतात, कारण त्यातून आम्ही गेलेलो आहे, त्यामुळे काय अडीअडचणी ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर त्यावेळेस सहकार भारतीच्या वतीने जर कधी आम्हाला सहकार्य करण्यात आलं तर अगदी योग्य होईल. सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सहकारी संस्था या संस्थांना महानगरपालिकेकडून कंत्राटी पद्धतीने 6 महिन्याकरता कंत्राट दिले जाते. त्यामध्ये PF ESIC भरणा करावा लागतो. सदरचे PF ESICचे जे ॲक्ट आहे हे कंपनी ॲक्ट खाली येतात, परंतु आपल्या ह्या सहकारी संस्था ह्या कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये रजिस्टर आहेत. त्यामुळे सदरच्या ह्या संस्थांना कंपनी ॲक्ट खाली घेऊ नये आणि त्यांच्यावरती हा नको तो भूदंड लावू नये शासनाने. त्यामुळे शासन दरबारी आमचं असंही विनंती आहे सहकारी सेवा सहकारी संस्था, बेरोजगार संस्था यांच्यामार्फत की केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य सहकार यांच्याकडे सदर PFIC ह्या योजनेबद्दल आपण ह्या संस्थांना वेगळ्या सवलती देण्यात याव्या आणि त्या कंपनी ॲक्ट खाली यांना वगळण्यात यावे. ग्रामीण सहकार या विषयावर झालेल्या चर्चासत्रात सहकार भारतीच्या फळभाज्या प्रक्रिया प्रकोष्ठ प्रमुख संजय ओरपे यांनी माहिती दिली. आपण प्रोसेसिंग किती होतं आपल्याकडे भारतात, तर साधारण 2.5 ते 3% मालावरती आपण फक्त प्रोसेसिंग करतोय. आणि ह्या 2.5-3% साधारण 50 ते 60% हा मँगो पल्प आहे. याच्यामध्ये भरपूर पद्धती आहेत प्रोसेसिंगमधल्या. मी काही गोष्टींची फक्त तोंड ओळख देतोय, त्याच्यावरती जास्त डिटेल्ड बोलणार नाही आहे. वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत की ज्या पद्धतीने आपण त्याच्यावरती प्रोसेसिंग जी प्रक्रिया आपण करू शकतो. जे रेफ्रिजरेशन आहे, फ्रीजिंग आहे, फ्रीजिंग म्हणजे मायनस टेम्परेचरला आपण ठेवणे, कॅनिंग आहे म्हणजे पल्प हा विषय, सॉल्टिंग आहे जे लोणचं त्याच्यामध्ये मोडलं जातं, आंबवणे फर्मेंटेशन हा एक आहे प्रकार. त्याच्यानंतर काही रासायनिक प्रक्रिया करून आपण हे करतो, म्हणजे कांदा साठवण्यासाठी काही गोष्टी आहेत, ते रेडिएशन विकेंद्रीकरण. ग्रामीण सहकार या सत्रात बोलताना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे संचालक संजय कुमार यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये पॅक्सवर आधारित सोसायट्यांची स्थापना लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगत शेतकरी वर्गाला मदत होऊ शकेल असं नमूद केलं. या माध्यमातून कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. यामध्ये कृषीमाल प्रक्रिया उद्योगास प्राधान्य देण्यात येणार आहे.
याखेरीज युवा सहकार ही नवीन योजना आणली जाणार असल्याची माहिती संजय कुमार यांनी दिली. महाराष्ट्र में जो हमारा असिस्टेंट है ऑल ओवर इंडिया में उसका ऑलमोस्ट 10% टोटल असिस्टेंट हमने महाराष्ट्र में दिया है. अप टू सितंबर 21 हमने 18,227 करोड़ का असिस्टेंट महाराष्ट्र में विभिन्न कोऑपरेटिव सोसाइटी को दिए. उनको 2% का इंट्रेंस सबवेंशन दे रहे हैं हम. कोई भी सोसाइटी जो 3 महीने पुरानी रजिस्टर्ड है वो 1 करोड़ तक की लोन के लिए युवा सहकार स्कीम में एलिजिबल है. अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका कमलताई परदेशी यांची प्रकट मुलाखत उपस्थितांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरली. कमलताईंनी आपल्या गृहोद्योग वाटचालीचा एक एक पदर उलगडून दाखवला. आणि कुठंही काही नसताना आज 21 वर्ष आज चालले अंबिकाला. 21 वर्षाची अंबिका झाली म्हणजे इथपर्यंत टिकणं म्हणजे ही क्वालिटी. कुठलीही गोष्ट करताना तुम्ही बोलायचं जरी असलं, तुम्हाला 4 माणसं जरी आपल्याबरोबर जोडायची असली, बोलण्यात क्वालिटी पाहिजे, तुमच्या वागण्यात क्वालिटी पाहिजे, तुमच्या मालात क्वालिटी पाहिजे. फक्त आणि फक्त क्वालिटी जर हे केलं ना तुम्ही, काहीच कमी नाही पडत ते. आणि 1100 महिला मार्केटिंग करायला, सगळं मार्केटिंग सर्वे करायला महिला आहेत, मार्केटिंग करायला महिला आहेत. दिल्ली, जम्मू काश्मीर, हरियाणा, गुरगाव, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, परत हरिद्वार, ऋषिकेश, इकडं सगळीकडं महिलाच आहे मार्केटिंग करायला. आपल्या नागपूर आहे, सिंगापूर आहे, जर्मनी आहे, लंडन आहे, सगळीकडं महिलाच आहेत. अधिवेशनात जाहीर झालेल्या नवीन प्रदेश कार्यकारिणीमध्ये सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नाशिकच्या डॉक्टर शशिताई अहिरे तर महामंत्रीपदी नागपूरचे विवेक जुगादे यांची पुढील 3 वर्षांसाठी बिनविरोध निवड झाली. यापुढील कार्यक्रमासाठी पुढील संघटन प्रमुख, सहसंघटन प्रमुख या नावांची घोषणा करण्यासाठी मी आपले राष्ट्रीय संघटन प्रमुख श्री संजयजी पाचपोर यांना विनंती करते की त्यांनी या नावांचे घोषणा करावी. आपली ही परंपरा आहे, प्रदेश अध्यक्ष आणि महामंत्रीची निवड होते आणि संघटन प्रमुख जे आहे त्याची नियुक्ती होते. फरक इतकाच आहे. त्या नियुक्तीची घोषणा मी करतोय. आता आपल्या प्रदेश महाराष्ट्र प्रांताचे आतापर्यंत नीलकंठराव देवांगनजी हे आपल्या प्रांताचे संघटन प्रमुख होते. त्यांच्याशी चर्चा करून आता यानंतर या अधिवेशनापासून आपले पूर्ण महाराष्ट्र प्रांताचे संघटन प्रमुख म्हणून आपण सगळेजण कालपासून पाहत आहोत. असे संजय परभणे, मूळचे सांगलीचे राहणार आहेत, आर्किटेक्चर आहेत, सांगलीवर बँकेचे संचालक आहेत आणि अनेक वर्षे विद्यार्थी परिषदेचं पूर्ण वेळ काम केलं. आता सांगलीला असतात. आता इथून पुढे आपले महाराष्ट्र प्रांताचे संघटन प्रमुख अशी त्यांच्याकडे घोषणा मी करतो. यापूर्वीचे प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश महामंत्र्यांनी इतकं मोठं काम वाढून ठेवलं महाराष्ट्राचं, त्या कामाला सांभाळायला एक संघटन प्रमुख पुरणार नाही. म्हणून 3 सहसंघटन प्रमुख आज इथं आपण घोषणा करणार आहोत. दुसरे सहसंघटन प्रमुख आहेत, आपण सगळेजण परिचित आहात. मी त्या दोघांना तिघांनाही वरती येण्याचा आग्रह करतो. श्रीमान विजय देशमुख, आपण सगळेजण जाणतो, उत्तम प्रकारचे देवगिरी नागरी पतसंस्था मराठवाड्यामध्ये चालून दाखवलेली आहे. अनेक वर्ष विद्यार्थी परिषदेचं पूर्ण काम केलं. जालन्याला असतात आणि आता LICमधनं निवृत्त झालेले आहेत. त्यामुळं अधिक वेळ हे सहकार भारतीला देतील. त्यामुळे हे आपले दुसरे सहसंघटन प्रमुख समोर येऊन झाला. तिसरे आपले सहसंघटन प्रमुख आहेत, आत्ता ज्यांनी ओघवत्या भाषेमध्ये परिचय करून दिला. म्हणजे छोट्या परिचयाला मोठं कसं करता येईल, मोठ्याला छोटं कसं करता येईल, त्यांच्याकडनं कला घेतली पाहिजे. असे शरदजी जाधव कर सल्लागार आहेत आणि नाशिकच्या आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. हे आपले महाराष्ट्राचे सहसंघटन प्रमुख असणार आहेत. अजून एक सहसंघटन प्रमुख महाराष्ट्राला आम्ही इथं घोषणा करतो आहे. त्यांना आपण सगळेजण जाणतो आहोत.
श्रीयुत प्रवीण बुलाक, आपले मूळचे बदलापूरचे कार्यकर्ते आहेत, बँकेमध्ये नोकरी करत आहेत. त्यांनी पण अनेक वर्ष विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम केलं आहे आणि आता बदलापूरला असतात आणि गेल्या अनेक वर्ष सहकार भारतीच्या कामात आहेत. हे आपले महाराष्ट्राचे सहसंघटन प्रमुख असतील. तर आता जवळजवळ एक संघटन प्रमुख आणि 3 सहसंघटन प्रमुख म्हणजे 2 खंब्या नेतृत्वाला 4घांची अजून साथ राहणार आहे. आता बाकीची कार्यकारिणी प्रदेश अध्यक्ष घोषित करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नूतन महासचिव श्री विवेकजी जुगादे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत मांडण्यात यावे. आपली समाजाला गरज आहे, आपली सहकार क्षेत्राला गरज आहे हे ओळखून आपण समजा काम केलं तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये सहकार भारतीचं काम आणखी मोठ्याने जोमाने वाढेल. हा आपला एक परिवार आहे. या परिवारामध्ये अशी वेगवेगळ्या पदांची विभागणी म्हणजे जबाबदाऱ्या असतात. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण वेगवेगळी जबाबदारी प्रत्येकाला देतो आणि एकोप्याने काम करतो आणि परिवाराचं नाव आपण उज्ज्वल करतो. तशीच ही संघटना एका परिवारातले सदस्य आहे, मिळून मिसळून काम करणारे सदस्य आहे. यांनी फायदा कोणाचा होणार तर फायदा आपला वैयक्तिक होणार नाही, फायदा संघटनेचा होणार आहे, फायदा समाजाचा होणार आहे. आणि पुन्हा जे आपलं एक स्वप्न आहे सगळ्यांचं की या देशाला एक वेगळ्या उंचीवर ठेवायचं आहे, त्या देशाचंच आपण आपल्या कार्यातनं भलं करणार आहोत. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की अशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळात काम केलं तर निश्चितपणे आपल्या कामाचा प्रभाव जनमानसावर, समाजावर आणि या राष्ट्रावर उमटेल असं मला वाटतं. स्वामी विवेकानंदांचे 2 वाक्य 3 वाक्य बोलून या ठिकाणी मी थांबील. तो 3 विचार त्यांचे माझ्या मनात नेहमी असतात. ते असे असतात की विवेकानंदजी म्हणतात की तुम्ही दारिद्र्यात जन्माला आले तर तुमचा दोष नाही, तुम्ही दारिद्र्यात जन्माला आले तर हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही दारिद्र्यात मेले तर हा तुमचा दोष आहे. कारण तुम्ही कर्तृत्वाने काहीच केलं नाही. आज कमलाताई आपल्या इथे आल्या होत्या, पाहिलं त्यांचं कर्तृत्व. दारिद्र्यात जन्माला आल्या पण दारिद्र्याशी अशी लढाई लढली की आपलं एक स्वतःचं नाव केलं. हे विवेकानंदांचे विचार होते. विवेकानंदांचा दुसरा विचार होता काय नरसेवा नारायण सेवा. तुम्ही माणसांची सेवा करा, समाजाची सेवा करा, ती देवापर्यंत पोहोचते. असेच आपण सगळे कार्यकर्ते आहे की अनेक वर्षांपासून आपण हे काम करतायत. आणि स्वामी विवेकानंद 3रं वाक्य असं म्हणतात की संधी प्रत्येकाला मिळते, संधी प्रत्येकाला मिळते, पण संधीचं जो सोनं करतो तो सर्वश्रेष्ठ ठरतो. आणि इथे संधीचं सोनं करण्याकरता आपण या अधिवेशनामध्ये आलो आहे. प्रत्येकाला संधी मिळणारच आहे. मला असं वाटतं या पद्धतीने आपण आगामी काळात सर्वांनी काम करावं. आणि आपल्यामध्ये किती क्षमता आहे आपल्याला माहिती नसतं, पण आपले राष्ट्रीय पदाधिकारी नेहमी आपल्या क्षमतेला एक असं टोचण मारतात की तू हे करू शकतो, म्हणून आपण उंच उडतो, उंच झेप घेतो आणि त्या पद्धतीने आपण काम करतो. सगळ्या महिलांना अभिमान वाटावा असं आपल्या अध्यक्षा डॉक्टर शशीताई आहिरे यांना आम्हाला ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. पण संजयजी, मगाशी कमलताईंनी सांगितल्याप्रमाणे की शेवटी मी महिला आहे आणि आई आहे, तर आई ही सगळ्या मुलांना बरोबर घेऊनच काम करते आणि तेच होणार आहे. भारताला एक बलवान राष्ट्र करायचं आहे. ह्या याच्यात सुद्धा सर्व जगामध्ये आपलं नाव आहे. कोरोनाच्या याच्यामध्ये सुद्धा आपण समर्थपणे त्याला दिलेलं आहे. आणि म्हणून हे कोण करू शकेल तर सहकार भारती. आणि सहकार भारतीने हे सिद्ध कसं करून दिलं आणि आपल्याला आत्ता जास्त काम करण्याचं आपल्याला संधी का आहे तर आज झालेलं स्वतंत्र सहकार मंत्रालय. सहकार मंत्रालयामुळे आपली खूप दारं उघडली गेलेली आहेत. आणि म्हणून आपण सहकार भारतीचं काम करताना एक ठराविक चौकटीत पतसंस्था, बँक याच्यापुरतं न राहता आपले जे सगळे प्रकोष्ठ आहेत त्या प्रकोष्ठामध्ये आपल्याला काम करायचं आहे, त्यांना पुढे आणायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझी अशी इच्छा आहे आणि आपली सगळ्यांच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमलताई म्हणाल्या तशा आपला एक उद्योग समूह की जो सहकार भारतीच्या प्रशिक्षणातून उभा राहिला आहे असं आपल्याला उभं करायचं आहे. सोबतच पूर्ण महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी निवड जाहीर करण्यात आली. तर असं ॲव्हरेज वय जेव्हा निघालं तर ते ॲव्हरेज वय या कार्यकारिणीचं 52 वर्ष निघालंय.
म्हणजे 52 वर्षाची आमची ही कार्यकारिणी ॲव्हरेज वय आम्ही काढलं. तर याच्यामध्ये विविध क्षेत्रांचा विचार केला तर आपल्या कार्यकारिणीमध्ये 2 डॉक्टर आहेत ज्यांचा व्यवसाय डॉक्टर आहेत, 18 उद्योजक आहेत, 4 शिक्षक आहेत, 1 पत्रकार आहे, शेतीचा उद्योग आणि शेतकरी करणारे जवळजवळ 12 जण आहेत, 5 इंजिनियर आहेत, CA टॅक्स कन्सल्टंट जवळजवळ 15 आहेत आणि नोकरी करणारे 6 आहे. असं बहुआयामी, सर्वव्यापी, सर्वस्पर्शी अशी आपली नवीन कार्यकारिणी झालेली आहे. आपण जोरदार टाळ्यांनी या नवीन कार्यकारिणीचं या ठिकाणी स्वागत करूया. कारण ज्यांनी आपलं अखंड परिश्रमाने हे अधिवेशन यशस्वी केलंय, आम्ही लोक निमित्त मात्र आहोत. ज्यांनी काम केलंय ते 2 मिनिटात आपण ऋणनिर्देश व्यक्त करणार आहोत. सगळ्यात आधी व्यवस्था प्रमुख पिंपरी चिंचवड महानगराचे अध्यक्ष DK जाधव, त्यांनी यावं. एकदम सगळेच टीम येतील. DK जाधव. आणि धन्यवाद. अधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलताना सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर म्हणाले, मी सगळा आकडा काढला. 8.5 लाख कोऑपरेटिव्ह संस्था देशभरात आहेत. 32 कोटी लोक या सहकारी संस्थेचे सभासद आहेत. म्हणजे राजकारणात काम करणाऱ्यासाठी सुद्धा 3 मतदारामागे 1 मतदार हा कोऑपरेटिव्हशी कनेक्ट आहे. किती? 3 मतदारामागे 1 मतदार हा कोऑपरेटिव्हशी कनेक्ट आहे. इतकी मोठी शक्ती याच्यामध्ये आहे. अमित शहानी 25 सप्टेंबरच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं 5 अरब कोटी अर्थ ज्याला म्हणतो आपण देशाचं इकॉनॉमी ही सहकारिताच्या आधारावरती आम्ही करणार. मामा आमचे ज्योतिंद्रभाई मेहतानी गुजरातच्या प्रदेश अधिवेशनाच्या उद्घाटनामध्ये त्यांनी जे सांगितलं आणि माझ्या समोरात त्या ठिकाणी माझा विषय मांडताना मी त्याचाच उल्लेख केला. मामाने सांगितलं की योजना तो बहुत बड़ी हो जाएगी, घोषणा भी बहुत बड़ी हो सकती है, लेकिन उसको यदि पूर्ण रूप देना है तो ये सभागार में बैठे हुए कार्यकर्ता जो है वही उसको पूरा रूप दे सकते हैं. घोषणा और योजना तो कई अभी तक के आए हुए लोगों ने बनाई है, किया है, लेकिन उसको धरातल पे लाने का काम कौन कर सकता है? तो केवल सभागार में बैठे हुए कार्यकर्ता ही वो कर सकते हैं. सर्वांनी ध्वज उतरण्यासाठी समोरच्या बाजूला जमायचं आहे आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाचा समारोप इथे होत आहे असं मी घोषित करते. जिंदाबाद जिंदाबाद सहकार भारती जिंदाबाद 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 सहकार भारती जिंदाबाद जन जन की है आवाज सहकार भारती जिंदाबाद जन जन की है आवाज सहकार भारती जिंदाबाद. आपल्या 2 दिवसाचं जे अधिवेशन सुरू होतं याची सुरुवात आपण ध्वजारोहणाने केली होती. त्याचं समापन आपण ध्वजारोहणाने करणार आहोत. आपल्या नवनिर्वाचित अध्यक्षा माननीय डॉक्टर शशिताई आहिरे आणि राष्ट्रीय संघटन मंत्री महामंत्री जिंदाबाद जिंदाबाद सरकार भारती जिंदाबाद 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 सरकार भारती जिंदाबाद. भारत माता की जय. वंदे मातरम वंदे मातरम. चला भोजनाला